250 रुपयापासून इथे तुम्हाला आकाश कंदील भेटणार आहे। आणि मित्रांनो की तुम्ही ना याच्यामध्ये कलर्स भरायचे, दिवाळीला सुद्धा हे लावत आहेत। 100 के 6 दिसत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत इथे। कितना फीट काय? 3 फीट 3 दिवा पेटतो। हे बघा इथे हातवेत दिवे दिसत आहे, बघा वरती मेणबत्ती आहे। वेगळं करायचं असेल तर तुम्ही हे तोरण सुद्धा, तर तुम्हाला वेगवेगळे कंदीलची व्हेरायटी भेटणार आहेत। 250 ओके। हे बघा हे छोटेवाले मी सगळे गोल्डन मध्ये, आणि सर्व कलर्स इथे अवेलेबल आहे, खालचे 250 रुपयापासून तरी। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीला अवघे 5-6 दिवस राहिले आणि आपण आलो ब्लॉग बनवायला। तर आता मी आहे क्रॉफर्ड मार्केटला, माझ्या मागची गर्दी बघू शकतात, पूर्ण दिवाळीचं मार्केट एकदम लगबगला आहे। आणि आजचा ब्लॉग आपला दिवाळी स्पेशल असणार आहे। क्रॉफर्ड मार्केटमध्ये आलोय, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या वस्तू, दिवाळी रिलेटेड ज्या वस्तू लागतात त्या सर्व मी तुम्हाला एक एक करून दाखवायचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल की दिवाळीसाठी यावर्षी मार्केटमध्ये नवीन काय काय आले। तर चला आपण जाऊया आणि मार्केट एक्सप्लोर करूया। आणि आज आहे आपल्यासोबत पवन। हॅलो। तर चला आपण जाऊया मार्केट एक्सप्लोर। आता ना मी तुम्हाला लटकन पासून दाखवतो सर्व। इथे ना भरपूर असे लटकन आपल्याला पाहायला भेटतात बघा, आणि लोक सुद्धा इथे विकत घेत आहेत। तर आपण बघूया आणि दादाला विचारूया त्याचा रेट वगैरे काय असणार आहे। तर इथे सुद्धा लोक खरेदी करतायत आणि इथे सुद्धा घेत आहेत। हे बघा मी तुम्हाला आधी दाखवून देतो की कशा टाईपचे असणार आहेत। हे बघा वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्हाला इथे लटकन भेटून जाईल। दिवाळीला घराबाहेर भरपूर लोक लटकन वगैरे लावतात, तर इथे तुम्हाला लटकनमध्ये भरपूर ऑप्शन भेटून जातील। तर दादा क्या रेट है? 50 रुपये। ये 350 दो जोड़ी आएगा ना? 2 जोड़ी येणार आहे 350 मध्ये। 2 पीस है। हाँ वही मतलब जोड़ी आएगा ना। ओके। और इसका सबका सगळे एकच रेट आहे, 350 ला तुम्हाला जोडी येणार आहे। त्याच्याच बाजूला इथे मित्रांनो लाईटवाले दिवे सुद्धा आहेत। आजकाल ना लोक ना हे वाले दिवे लावत नाही, तेलावाले दिवे लावत नाही, तर लाईटवाले दिवे लावायला लागले, डिजिटल इंडिया। तर इथं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे। मी लास्ट टाइम व्हिडिओ केली होती तेव्हा हे वाले दिवे सुद्धा मला दिसले होते। हे वाले दिवे ना मी गणपतीच्या वेळेस सुद्धा पाहिले होते, आणि आता लोक दिवाळीला सुद्धा हे लावत आहेत। आणि यावेळेस नवीन काही मला दिसत असेल तर ते हे बघा, हा वाला दिवा मला एक वेगळा दिसत आहे। हे बघा मागून जस्ट तुम्हाला इथे सेल टाकून चालू करायचं आहे, बघा चालू झाला। तर हे असे दिवे तुम्ही तुमच्या घरामध्ये लावाल तर खूप भारी वगैरे तुम्हाला म्हणजे सजावटमध्ये 4 चांद लागून जातील। आणि हे बघा भरपूर प्रकारची व्हेरायटीचे इथे तुम्हाला दिवे पाहायला भेटणार आहे। हे बघा लोक भरपूर हे वाले दिव्याला पसंती देत आहेत, लाईटवाल्या दिव्यांना। हे बघा भरपूर प्रकारचे व्हेरायटीजचे दिवे इथे अवेलेबल आहेत। एक रेट विचारूया काय काय असणार आहे। हे बघा भरपूर प्रकारचे व्हेरायटी आहेत। मोठे दिवे पाहिजे तर मोठे सुद्धा भेटून जातील, आणि छोटे पाहिजे तर छोटे सुद्धा भेटून जातील। हे बघा 50 रुपये सांगितलेत एकाचे। भरपूर प्रकारचे व्हेरायटीचे दिवे आहेत। मला जे युनिक वाटतं त्याचं आपण प्राइसिंग विचारूया। दादा इसका क्या प्राइस आहे? 70 रुपयाचा दिवा आहे। आणि बघा काहीतरी युनिक घ्यायचं असेल या दिवाळीला तर तुम्ही हा दिवा घेऊ शकतात। बाकी जे आहेत ते कॉमन आहेत। हा बघा पाण्यावाला दिवा, सेन्सरवरती पाणी लागल्यावरती हा दिवा पेटतो। हे बघा इथे हात लावल्यावर पेटतोय बघा, तसंच ना पाणी टाकल्यावरती हा दिवा पेटतो। तर तसे दिवे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। आणि हा वाला दिवा सुद्धा खूप युनिक आहे। दादा एक बार इसका बता दो, इसका क्या प्राइस है? 150 रुपये सिंगल ना? सिंगल तुम्हाला 150 रुपयाला भेटणार आहे। दिवाळीला काही युनिक करायचं असेल तर तुम्ही हे वाले लाईटीवाले दिवे घेऊ शकतात। बाकी सर्व कॉमन आहेत, तुम्ही बघू शकतात। जे मेन मला युनिक काहीतरी दिसतंय ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय। आणि इथून जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर लोकेशन बघा, गॅलेक्सी लाईट हाऊसच्या खालीच तुम्हाला हा दादा दिसेल, त्याच्याकडे तुम्हाला या सर्व वस्तू भेटून जातील। मित्रांनो इथे खाली ना MDF रांगोळी आपल्याला पाहायला भेटते, आणि त्याच्याकडे ना खूप अशी व्हेरायटीज आहेत। बघू शकतात तुम्हाला इथे शुभ लाभवाले सुद्धा भेटणार आहेत, नॉर्मल रांगोळी सुद्धा आहे, MDF वाली रांगोळी सुद्धा आहे, आणि या मोठ्यावाल्या रांगोळ्या सुद्धा आहेत। हे बघा इथे ही वाली रांगोळी सुद्धा आहे। जस्ट तुम्हाला ना याच्यावरती कलर भरायचे असतात आणि तुमची रांगोळी रेडी होऊन जाते, म्हणजे रेडीमेड रांगोळी सुद्धा भेटेल। MDF रांगोळीचा फंडा हा असतो मित्रांनो की तुम्ही ना याच्यामध्ये कलर्स भरायचे। हे बघा हे जे व्हाईटच्या बाजूला जो पार्ट खाली दिसतोय ना त्यामध्ये फक्त कलर भरायचे आणि तुमच्या दाराच्या बाहेर ठेवायचे, तुमची रांगोळी रेडी झाली। तर ही MDF रांगोळी सुद्धा 2-3 वर्षापासून खूप ट्रेंडमध्ये चालू आहे। हे बघा इथे तुम्हाला छोट्या रांगोळ्या सुद्धा भेटून जातील MDF वाल्या, आणि मोठ्या सुद्धा आहेत। दादा प्राइस वगैरह बताओ कुछ।
बड़ा वाला कितने का है? 80 रुपये का। ये बड़ा वाला 80 का है क्या? ओके, और छोटा वाला? ये वाला 30 रुपये। ये 30 रुपये का। ओके, हे 30 रुपयाचा। और ये वाला 100 के 6। बघा केवढं स्वस्त आहे, 100ला 6 भेटणार आहेत तुम्हाला। और ये दादा ये काय आहे? सब सेम आहे, कोई भी लो 100 में 6। हे बघा, हे कोणतं पण घ्या, 100ला 6 आहे, हे पण 100ला 6 आहे। आणि ये एकदम छोटा 100ला 8 आहेत। बघा हे वाले जर तुम्ही घेतले तर 100ला 8 भेटणार आहे। आणि एवढं छोटंसं असं त्यांनी रोडवरती मांडलंय। मोठ्या मोठ्या दुकानात शॉपिंग करण्यापेक्षा अशा लोकांकडनं तुम्ही शॉपिंग कराल तर त्यांची दिवाळी सुद्धा खूप जोरात होईल। आणि जर लोकेशन सांगायची झाली तर गॅलेक्सी लाईट हाऊस आहे, त्याच्या तुम्हाला जस्ट खाली हा दादा भेटेल, त्याच्या इथे असं खाली स्टॉल मांडलेला आहे, तर तुम्ही त्याच्याकडनं हे MDFचे रांगोळी वगैरे विकत घेऊ शकता। पुढे आल्यावरती मित्रांनो इथे मला ना युनिक दिवे वगैरे सुद्धा दिसत आहेत। हे बघा काहीतरी युनिकच दिसते, विचारूया त्यांनाच आपण। आंटी क्या ये दिया आहे ना? ओके, हे दिवे आहेत बघा, वेगळेच काहीतरी दिवे दिसत आहे। बघा वरती मेणबत्ती आहे आणि युनिक असे दिवे इथे, म्हणजे जस्ट ठेवायचं असं घराबाहेर आणि किंवा तुम्ही कुठेही ठेवू शकतात, खूप छान असं दिसेल। आणि वेगवेगळे कलेक्शन आहेत काकीकडं। आणि हे लटकन आहे क्या दीदी? हे बघा लटकन सुद्धा अवेलेबल आहे त्यांच्या इथे। हे बघा असे मोठे। ओके, ऐसा रखने का। ओके, त्यांनी दाखवलंय बघा आपल्याला, असं जस्ट ठेवायचं आणि वरती हे मेणबत्तीवाला दिया आहे ना? ओके, तुम्ही नॉर्मल मेणबत्तीचे दिवे सुद्धा याच्यात ठेवू शकता। और कितने का आहे? 400 का जोडी। ओके, त्याच्यामध्ये सुद्धा कलर आहे बघा, एक गुलाबी आहे आणि एक ब्लू कलर आहे, तर तुम्हाला हे भेटून जातील 400ला जोडी त्यांनी सांगितलंय। और ये लटकन कैसा है दीदी? 300 रुपये का? ओके, हे 300 रुपयाचे लटकन आहेत बघा। हे बघा, तर हे असे लटकन 300 रुपये, 300 रुपयाला जोडी आहे बघा मित्रांनो। आणि ये भी दिखाना मेरे को, ये वाला। तो हे बघा, ये 2 लटकन, ये कितने का? और 500 का आहे, 400 लगा देंगे। ओके, 500 रुपयाचे 400 लावून देणार। हे लटकन सुद्धा भेटेल। आणि जसं मी सांगितलं, मोठ्या दुकानातून घेण्यापेक्षा अशा लोकांकडनं घेणार तर त्यांची दिवाळी सुद्धा जोरात होईल। तर हे तुम्ही इथे घेऊ शकतात। आणि लोकेशन सांगायचं झालं तर एव्हर रेडीच्या खालीच तुम्हाला या ताई भेटतील, त्यांच्याकडनं तुम्ही ह्या सर्व वस्तू घेऊ शकतात। आणि नाहीच का आलं तर गॅलेक्सी लाईट हाऊस फेमस आहे, त्या गॅलेक्सी लाईट हाऊसच्या थोडंसं पुढे आले तर तुम्हाला एक काकी दिसतील, त्यांच्याकडनं तुम्ही ह्या सर्व वस्तू विकत घेऊ शकता। सोबतच मित्रांनो यांच्याकडे असं युनिक असं बघा तोरण सुद्धा आहे, काहीतरी वेगळं करायला, आणि हे ते स्वतः बनवतात। हे बघा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तोरण तर या ताईंकडे तोरण सुद्धा भेटून जाईल। क्या प्राइस आहे दीदी? 600 रुपये। बघा 600 रुपयाला तुम्हाला हे तोरण भेटणार आहे। काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही हे तोरण सुद्धा घेऊ शकता। हे बघा अजून एक तोरण त्यांनी आपल्याला दाखवलंय बघा, पोरगा आणि त्याची आई इथे मस्तपैकी बिझनेस करत आहे। ताई कितना फीट का? 3 फीट। 3 फीट असणार आहे बघा, 3 फीटचं तोरण आहे। और ये भी उतना ही प्राइस आहे, सेम प्राइस आहे। तुम्हाला क्वालिटी दाखवून देतो जवळनं। हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो, हे बघा मस्तपैकी मोतीचं काम वगैरे केलेलं आहे। आणि हे फुलं कधी खराब न होणार आहे, वर्षानुवर्ष तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकतात। तर काही घ्यायचं असेल युनिक तर तुम्ही हे सर्व तोरण सुद्धा या दिवाळीला घेऊ शकतात। मित्रांनो दिवाळी म्हटलं तर मेन म्हणजे आकाशकंदील असतं। दिवाळीला जे महत्त्व असतं ते आकाशकंदीलचं असतं। तर आपल्या समोर आहे आता आकाशकंदीलचं स्टॉल, तर आपण बघूया काय रेट वगैरे असणार आहे। भरपूर प्रकारची व्हेरायटी आपल्याला आकाशकंदीलमध्ये इथं दिसत आहे, तर आपण रेट वगैरे विचारूया। तर हे बघा दादानी आता सांगितलं त्याचं प्राइस 500 रुपये। तर भरपूर प्रकारची व्हेरायटीज आहेत इथे, आपण रेट वगैरे विचारूया। हे बघा मित्रांनो इथे लोक सुद्धा विकत घेत आहेत आकाशकंदील, आणि दादाला विचारूया प्राइसिंग वगैरे काय। दादा प्राइस सांगाल का काय? कुठले आपले किती रुपयापासून आहे आपल्या इथे? 250 रुपयापासून। 250 वाला कुठला आहे? हा हे बघा मित्रांनो 250 रुपयापासून इथे तुम्हाला आकाशकंदील भेटणार आहे आणि खूप रिझनेबल प्राइस आहेत। हे बघा इथे आता इकडे ताईंनी विकत सुद्धा घेतलेला आहे, हा वाला कंदील आता दाखवला तर ते विकत सुद्धा घेतला 500 रुपयाला। 250 पासून कंदील स्टार्ट आहे तर 500 आणि लास्टला 1000 पर्यंत तुम्हाला इथे कंदीलची व्हेरायटी भेटून जातील। 500 रुपयाला आहे। हे बघा 500 रुपयाला आहे मित्रांनो, मोठे मोठे कंदील असे हे दादा 500 रुपयाला, 400 रुपयाला आणि हा वरचा जो आहे तो 250 रुपयाला। तर भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे दादाकडे भेटून जातील। हे बघा आणि भरपूर लोक बघा गर्दी सुद्धा झाली घेण्यासाठी। जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर हे बघा तुम्हाला मी लोकेशन सांगतो, गेट लाईट आहे। हे बघा गेट लाईट, त्याच्या समोरच हा दादा तुम्हाला भेटून जाईल टोपी घातलेला, आणि त्याच्याकडे हे भरपूर असे कलेक्शन भेटून जातील। हा कपड्यावाला कंदील सुद्धा आहे, कपड्यावाला युनिक असा कंदील दिसतोय।
आणि जसं मी सांगितलं 250 रुपयापासून 400, 500 आणि लास्टला 600, 700 पर्यंत तुम्हाला इथे कंदील्स भेटून जातील. 500 रुपयाला 500 रुपयाला शेवटचा पीस राहिलाय. हे बघा, हे असे प्लास्टिकचे घेण्यापेक्षा हा कापडाचा तुम्ही घेऊ शकता. तर लोकेशन मित्रांनो मी सांगितली तुम्हाला, गेट लाईटच्या समोरच तुम्हाला या दादाचं शॉप भेटून जाईल. मित्रांनो मोठे कंदील दाखवले, आता तुम्हाला छोटे कंदील दाखवतो. हे छोटे कंदील सुद्धा लोक भरपूर घेतात आणि बाल्कनीमध्ये वगैरे सुद्धा लावतात. अच्छा, ये पैकेट भी है क्या भाई? कैसा रेट है? 300 रुपयाला पूर्ण बंडल भेटणार आहे. 12 आहे ना, तर 1 डझन तुम्हाला 300 रुपयाला. आणि याची क्वालिटी पण चांगली दिसते. हे बघा, क्वालिटी सुद्धा चांगली आहे. आणि इथे बघा छोटेवाले कंदील यांनी सॅम्पल सुद्धा लावलेले आहेत. आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटीचे कंदील भेटणार. इथं तुम्हाला वेगवेगळे कंदीलची व्हेरायटी भेटणार आहेत. छोटेवाले बघा, इथं सॅम्पल्स लावून ठेवले प्रत्येकाचे त्यांनी. भाई इसका क्या रेट है? और 300, कोई भी लो 300, 150. ओके. और चांगल्या क्वालिटीचं घ्यायला जाल तर तुम्हाला 300 रुपयाला 12 भेटणार आहे. थोडी कमी क्वालिटी म्हणजे आशेवाले घ्यायचे असेल तर तुम्हाला इथे 150 रुपयाला बंडल भेटून जाणार आहे. तर आता तुमच्यावर आहे, तुम्हाला काय घ्यायचंय. या बघा, या 2 पोरांकडे तुम्हाला भेटून जाईल. लोकेशन सांगायची आहे तर गेट लाईटच्या तुम्हाला खालीच हे 2 पोरं भेटतील. असे रोडवरतीच असतात त्यांचं, म्हणजे रोडवरतीच त्यांचं स्टॉल या. आणि त्यांच्याकडे तुम्हाला हे भेटून जातील. आणि वेगवेगळे बघा इथे सॅम्पल लावून ठेवले आहेत. वेगवेगळे तुम्हाला छोटे कंदील इथे भेटून जातील. मोठे कंदील घ्यायचे तर तिकडे त्या दादाकडे, छोटे घ्यायचे तर या लहान पोरांकडे तुम्हाला हे कंदील वगैरे भेटून जातील. पुढे आल्यावरती मित्रांनो हे लटकनवाले सुद्धा आहेत. रोडवरती तुम्हाला ना भरपूर ठिकाणी असे लटकनवाले भेटून जातील. जसं मी तुम्हाला सांगितलं, मोठ्या मोठ्या दुकानातून विकत घेण्यापेक्षा अशा छोट्या वेंडर्सकडनं तुम्ही विकत घेऊ शकतात. त्यांची दिवाळी सुद्धा जोरात साजरी होईल. दादा क्या प्राइसिंग वगैरह बताओ? 150 रुपये का 2? 150 रुपयाला 2 पेयर तुम्हाला भेटून जाणार आहे. हे बघा, जोड़ी आएगा ना. और इसमें ये कलर है ना सब? ओके. हे बघा तो दाखवतोय. अच्छा, ये तोरण है क्या? तोरण है या लटकन है? ओके, तोरण आहेत. मी लटकन बोलत होतो, तर तोरण आहे मित्रांनो. ये सिंगल आएगा ना? हा, ये कितने का? 180. ओके, हे तोरण आहे मित्रांनो. 180 रुपीजला तुम्हाला भेटणार आहे. आणि हे बघा, यामध्ये हे व्हरायटी, ये लटकन आहे ना? हा, हे लटकन आहेत, मी बरोबर होतो. हे लटकन आहेत आणि हे तोरण आहे. ते 180 रुपीजला तुम्हाला लटकन भेटून जातील. ये इसमें व्हरायटी आहे का? दिखा ना जरा अपने व्ह्यूअर्स को. ओके, बघा केवढं भारी आहे बघा. 3 फीट का रहेगा ना? 3.5 फीटचं आहे आणि 180 रुपीजला तुम्हाला भेटणार आहे. आणि हे तोरण आहे मित्रांनो. हे बघा, लोक सुद्धा विकत घेत आहेत. आणि हे ओके, तर हे तुम्हाला 180 रुपीजला तोरण भेटणार आहे. यामध्ये हे व्हेरायटीज आहेत. आणि लटकनमध्ये घ्यायचे झाले तर हे एवढे कलर्सचे लटकन तुम्हाला भेटणार आहे. अच्छा, ये भी तोरण आहे. अच्छा, हे बघा, हे तोरण खूप लागतं कारण ना फुलं वगैरे खराब होऊन जातात झेंडूचे. तर मोस्ट ऑफ ना आता आर्टिफिशियल फ्लॉवरवाला तोरण खूप चालतं. इसका क्या प्राइस दादा? 250. ओके, 250 रुपयाला तुम्हाला 3 फीटचं तोरण भेटून जाईल. आणि जर इकडे जर तुम्हाला येऊन घ्यायचं असेल या पोराकडनं तर गेट लाईट हाऊसच्या खालीच तुम्हाला हा दादा भेटेल. आणि त्याच्याकडनं तुम्ही हे सर्व घेऊ शकता. तोरणची प्राइस आहे 180 रुपीज. जर असं घ्यायचं असेल, जर अशाच जायचं असेल झेंडूच्या फुलांमध्ये तर 250 रुपये. आणि हे वाला जर घ्यायचं असेल तर 150 रुपयाला जोडी. मार्केटमध्ये ना आता उरली म्हणून खूप जास्ती फेमस होत आहे. तर इथे तुम्हाला उरली वगैरे सुद्धा भेटून जातील. आणि एक मला युनिक दिवा दिसत आहे या टाइमला. हे बघा, असे युनिक दिवे सुद्धा या वर्षी मार्केटमध्ये आलेले आहेत. मागच्या वर्षी हा ट्रेंडमध्ये होता उरली. या टाइमला मला हे नवीन काहीतरी दिसत आहे. आणि त्यामध्ये सुद्धा अजून एक प्रकारची व्हेरायटी आहे. हे बघा, अजून एक प्रकारची व्हेरायटी आहे. आता आपण याचा रेट विचारूया काय आहे. 750 रुपीज 3चा सेट येणार आहे. हे बघा, हे एक भेटणार आहे, हे एक आणि हे एक, असे 3 सेट येणार आहे 750ला. और वो 1200चा सेट आहे. हे 3 पीस येणार आहे त्यामध्ये. जर काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर यावर्षी तुम्ही हे दिवे घेऊ शकता. त्याच्याकडे मित्रांनो उरली सुद्धा आहेत. हे बघा, उरलीवाले दिवे सुद्धा आहेत. ही छोटी साईज आहे आणि मोठीवाली साईज ती आहे. भाई ये छोटे वाला कितने का है? भाई ये छोटा 150 और वो 250. ओके, हे बघा, हे छोटेवाले मित्रांनो 150 रुपयाला आहेत. हे बघा, 150 रुपयाचे. आणि ते मोठेवाले ते 250 रुपयाला आहेत. तर तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही हे सर्व उरली आणि हे युनिक दिवे सुद्धा घेऊ शकतात. लोकेशन सांगतो तुम्हाला. हे बघा, वी गार्ड आहे ना, वी गार्ड, त्याच्या खालीच तुम्हाला हा दादा भेटेल. त्याच्याकडे तुम्हाला या सर्व गोष्टी उरली रिलेटेड आणि हे युनिक दिवे सुद्धा भेटून जातील.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये यायचं वी गार्ड आणि त्याच्या खालीच तुम्हाला या सर्व गोष्टी भेटतील. पुढे मित्रांनो इथे बघा चिपकवायचे साचे वगैरे सर्व इथे भेटणार आहे. स्टिकर पासून इथे तुम्हाला ना दिवे वगैरे सुद्धा आहेत. इथे आपण विचारूया रेट वगैरे काय असणार आहे, कारण ना या ताईकडे भरपूर व्हेरायटी मला इथे दिसत आहे. तर आपण बघूया विचारून त्यांना की काय प्राइस वगैरे असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत इथे आणि विचारूया रेट वगैरे काय असणार आहे. सेम दिसत आहे आणि हे जरा एक युनिक आहे. तर मित्रांनो 50 रुपयाला 4 दिवे तुम्हाला इथे सेट भेटणार आहेत. हे बघा आणि इथे मोठे स्टिकर सुद्धा आहेत. हे बघा मोठे स्टिकर सुद्धा अवेलेबल आहेत आणि लोक बघा दिवाळीची खरेदी सुरू झालेली आहे. हे बघा मोठे स्टिकर सुद्धा इथे तुम्हाला भेटून जातील. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स पण अवेलेबल आहेत. दिव्यांचं मी सांगितलं तुम्हाला. आता याचा विचार आहे क्या प्राइस आहे दीदी? 150 160 से लेके 150 तक है क्या? ओके. तर 60 रुपयापासून जे छोटेवाले आहेत स्टिकर त्यापासून 150 रुपयापर्यंत तुम्हाला भेटणार आहे. फुल वॉशेबल आहे. हे बघा हे काय युनिक वाटत आहे. मस्तपैकी गोल्डनमध्ये खूप छान वाटेल. आणि परत शुभलाभवाले सुद्धा आहेत. परत यांच्याकडे ना MDF वाले सुद्धा आहेत. हे बघा हे छोटेवाले स्टिक लावतात ना चिपकवतात ते वाले सुद्धा आहेत. इवन शुभलाभवाले सुद्धा आहेत, ओमवाले सुद्धा आहेत, लक्ष्मीवाले सुद्धा आहेत, शुभ दीपावलीवाले सुद्धा आहेत. हे बघा आपण ना तोरण विचारूया. काय या पट्ट्या कशा आहे? 60 रुपये 50 रुपये. ओके वॉशेबल आहे ना? नवीन डिझाईन आलेले सांगतायत 60 रुपयामध्ये 10-12 कलर. हे बघा शुभ लाभवाल हे चिपकवतं तेच आहे ना ताई? हे बघा वेगवेगळे कलेक्शन आलेले ताई सांगतात 50 रुपये 60 रुपये. जसे छोटे मोठे घ्याल तसे तुम्हाला इथे भाव होणार आहे. हे बघा ताई आता त्या दादांना देत आहे शुभ लाभवाले. परत याच्यामध्ये सुद्धा 10 व्हेरायटीचे भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येकाची डिझाईन वेगळी असणार आहे. आणि ताईने सांगितलं 40 रुपये पासून तुम्हाला इथे भेटणार आहे आणि ते वॉशेबल असणार आहेत. इवन इथे छोटेवाले सुद्धा आहेत. हे बघा छोटे शुभलाभ सुद्धा आहेत. हे बघा हे बघा वेगवेगळे. ताई हे चिपकवायचे किती रुपयापासून चालू आहे? 10 रुपये 50 रुपये म्हणजे 10 रुपयापासून कितीपर्यंत आहे? 100 पर्यंत. ओके. तर हे बघा हे चिपकवायचे साचे तुम्हाला ही 50 वाली, ही 100 वाली, ही 60 वाली आहे. 50 रुपयाचा पत्ता आहे. ओके 50 रुपयाचा पत्ता आहे. बघा हे 10 रुपयाचे. अरे बघा किती स्वस्त आहे मित्रांनो. 10 रुपयाला पावलं होणार आहेत. हे बघा ऑलरेडी इथे कस्टमर्स आहेत मित्रांनो. तरी पण आपल्याला ताई सर्व सांगत आहेत. हे बघा छोटे आहेत मोठे आहेत. हे बघा इवन हे पण जरा एक युनिक वाटत आहे. हे बघा हे बघा युनिक काहीतरी घ्यायचं असेल तर तुम्ही या ताईकडे घेऊ शकता. ताई यांची काय प्राइस आहे? 80 रुपीज आहे. 60 ला देते. अच्छा 80 रुपीज आहे पण आपल्याला 60 ला देणार असं ताईंनी सांगितलंय. आणि काहीतरी युनिक घ्यायचं तर हे घेऊ शकतात. हे ना आपण दरवाजाला वगैरे चिपकवतो तर ते वाले हे स्टिकर्स आहेत आणि त्यामध्ये सुद्धा व्हेरायटीज आहेत. ओव्हरऑल तुम्ही बघाल तर तुम्हाला सर्व काही रिझनेबल रेटमध्ये भेटून जाणार आहे. प्रत्येकाची प्राइस सांगितली तर पूर्ण व्हिडिओ या स्टॉलवरती बनवून जाईल. म्हणून एक मी तुम्हाला सांगितलं किती रुपयापासून होतंय ते या ताईकडे तुम्हाला भेटून जाईल. आणि लोकेशन सांगायची झाली तर गेट लाईटच्या समोरच तुम्हाला या ताईंचं इथे दुकान भेटून जाईल. त्यांच्याकडे तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल होतील चिपकवायच्या. इवन त्यांच्याकडे MDF रांगोळी सुद्धा आहे. ही किती वाली आहे मोठ्या? 100 वाली लास्ट आहे. 80 रुपीजला देते. 100ची 80ला देणार आणि ही छोटी 60 या 50 ला देणार. ओके हे छोटे वाले बस 60 आहे 50 ला देणार. फक्त रांगोळी नाही ना आपल्याकडे? रांगोळी नाही बाकी सगळे संपली का? हा ते पण आहे बघा. रांगोळी पण होत्या ताईकडे पण त्या पण संपून गेल्या. हे बघा हे पट्ट्यांपासून तर या चिपकायच्या पासून सर्व काही तुम्हाला या ताईंच्या स्टॉलवरती भेटून जाणार. मित्रांनो मी तुम्हाला सर्व दाखवलं पण रांगोळी दाखवली नव्हती. तर इथे एक दादांचा स्टॉल आहे त्यांच्याकडे ना मला रांगोळी दिसत आहे. तर आपण प्राइस विचारूया. तर दादा काय प्राइस आहे? 10 रुपये. आणि किती ग्राम वगैरे बांधले? 200.
ओके, तर 200 ग्राम बांधले, 10 रुपये प्राइस सांगितली आहे तुम्हाला. टेन्शन नाही, बांधून ठेवले त्यांनी ऑलरेडी. आणि सर्व कलर्स इथे अवेलेबल आहे. 200 ग्राम त्यांनी बांधून ठेवलेत आणि सर्व कलर अवेलेबल आहेत. हे बघा, म्हणजे तुम्हाला जे पण कलर माहिती असतील ते सर्व कलर तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील. मी तुम्हाला सर्व दाखवलं, फक्त रांगोळी दाखवली नव्हती. तर हे बघा, मला रांगोळीचा स्टॉल सुद्धा भेटलेला आहे. आणि जर लोकेशन माहिती करून घ्यायची असेल तर हे फॅन्सी इलेक्ट्रिक्स आहे, त्यासमोर हे दादा भेटतील. ओके, हां, हे बाजूला इथे लोहारचा आहे. लोहारच्या इथून जस्ट तुम्ही पुढे आले का तुम्हाला हे दादा दिसतील. त्यांच्या इथे तुम्हाला या रांगोळीचा स्टॉल सुद्धा भेटून जाईल. 200 ग्राम 10 रुपये. पुढे मित्रांनो इथे लटकन वगैरे सुद्धा आहेत बघा. लटकनमध्ये खूप व्हेरायटी दिसत आहेत आणि आर्टिफिशियल लटकन आहेत. हे बघा, भरपूर प्रकारचे व्हेरायटीचे लटकन आहेत. आपण प्राइस वगैरे विचारूया. कौन आहे का इथे प्राइस विचारायला? दादा क्या प्राइसिंग है? सब अलग अलग है सेट. 1200, 900. किती पासून आहे स्टार्टिंग? स्टार्टिंग अपने पास 250 से स्टार्टिंग. 250 वाला कौन सा है? 250 वाले में आपको ये आएगा. नीचे वाला ये 250 का है. 300 का है. ये 300. 450, 450. ये 750, ये 550, ये 1250, ये 1000, ये 1050. ओके, तर मतलब 250 से लेके अपने 1050 मतलब 1050 तक. तर हे बघा मित्रांनो, 250 रुपयापासून, हे बघा हे खालचे 250 रुपयापासून तर इथे वरपर्यंत तुम्हाला 1050 पर्यंत भेटून जातील. आणि खूप छान आहे बघा, मी क्वालिटी जवळनं दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण मोत्यांचं वगैरे काम केलेलं आहे. जर काहीतरी युनिक घ्यायचं असेल आणि दिवाळीला वन टाइम तुम्हाला जर तोरण घ्यायचं असेल तर तुम्ही या तोरणांमध्ये जाऊ शकता. फक्त 250 रुपयापासून आहे. बजेट नसेल तर 250 रुपयामध्ये तुम्ही जाऊ शकतात. किंवा 400-500 पर्यंत सुद्धा चांगल्या क्वालिटीचे तोरण तुम्हाला इथे भेटून जातील. हे बघा, छान क्वालिटी आहे. युनिक काय घ्यायचं आहे दिवाळीला तर तुम्ही हे तोरण वगैरे घेऊ शकतात. लोकेशन सांगायची झाली तर हे बघा, अरिहंत लाईट्स आहे समोर. हे बघा, अरिहंत लाईट्स, त्याच्या समोरच हा दादाचा स्टॉल आहे. तर तुम्हाला हे सगळे तोरणं भेटून जातील. मित्रांनो, हा पण खूप युनिक आयटम आहे. बघा कसलं युनिक आहे. खाली जात आहे का वर जात आहे हे तुम्ही ओळखून दाखवा मला. हे बघा, खाली जाते का वर जाते कळणारच नाही. तर हे बघा, त्यांनी सांगितलं रेट आता 150 रुपये जोडी आहे आणि हे 200 रुपये जोडी आहे. हे खाली जात आहे का वर जात आहे हे मला तर काय कळत नाही. तुम्ही सांगा मला कमेंट करून. हे बघा, 150 रुपये जोडी, 200 रुपये जोडी आहे. आणि मस्त युनिक वाटते. गणपतीला पण भरपूर लोकांनी हे लटकन लावले होते आणि दिवाळीला सुद्धा लोक आता विकत घेत आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. लोकेशन सांगतो तुम्हाला, अरिहंत लाईट्स आहे, त्याच्या समोरच तुम्हाला या दादाचं शॉप भेटून जाईल. शॉप नाही, एक छोटंसं असं काठी लावली आणि त्याच्यावरती हे सर्व लटकन लावलेत. तर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकतात. बघा, हा सुद्धा त्यांचा एक स्टॉल आहे, इथं मागे ठेवला होता. तर तुम्हाला हे सर्व गोष्टी सुद्धा भेटतील. पण काही युनिक घ्यायचंय तर हे घेऊ शकता. 150 रुपये जोडी, 200 रुपये जोडी. बघा, पळापळ सुरू झालेली मित्रांनो. आणि मी इथेच व्हिडिओ एंड करतोय. मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि आपले 2 मित्र सुद्धा भेटले इथे. बरोबर व्हिडिओ संपवताना आलेत. मला बोलले कधीच येतोय, पण लय वेळ लावला यांनी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सगळे लोक पळतात कारण ना पोलिसांची गाडी आलेली आहे. BMC ना बसू देत नाही रोडवरती कोणाला. तर मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.